जय भीम जय शिवराय। आज आपण या ठिकाणी महेंद्र जेनरिक मेडिकल या ठिकाणी आलेलो आहे। हे मेडिकल शेटिया हॉस्पिटलच्या जवळ जे वाल्मिकी गार्डन आहे त्या वाल्मिकी गार्डन जवळ आहे। या ठिकाणी आळंदी रोड पण जवळ आहे आणि हा परिसर अतिशय मोठ्या लोकसंख्येने गजबजलेला आहे। नमस्कार, माझं नाव आहे नरेंद्र सुभाष लोंकड। हे आपलं स्टोअर आहे। सर आलेत आज आपल्या दुकानात महेंद्र जेनरिक मेडिकल। तर जेनरिक औषधासंबंधित जर थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर जेनरिक औषध ही सध्याच्या महागाईच्या काळात ही अतिशय परिणामकारक आणि प्रत्येक गरीब व्यक्तीला परवडणारी आणि खूप कल्याणकारी असं हे पाऊल आहे। याची सुरुवात 2015 पासून 2005 पासून म्हणजे साधारण 15 वर्षापूर्वी या जेनरिक मेडिसिनची सुरुवात झाली। सर्वसामान्य लोकांमध्ये थोडे गैरसमज आहेत ह्या जेनरिक मेडिसिन संदर्भात, तर ते क्लिअर आपण या ठिकाणी करणार आहोत। जेनरिक औषधे म्हणजे नेमकं काय आहे? जेनरिक औषधे म्हणजे जे आपण मार्केटमध्ये पाहतो, समजा तुम्हाला माहिती असलेले सर्वसामान्यांच्या परिचयाचे क्रोसिन, कॉम्बिफ्लाम किंवा अशा पद्धतीची जी औषधं असतात, तर ते क्रोसिन हे ब्रँड नेम झालं आणि त्याच्यातला जो घटक आहे पॅरासिटामॉल हे त्याचं जेनेरिक नाव किंवा त्याचं सॉल्ट नेम म्हणू आपण। मग ह्या सॉल्ट नेमच्या आधारे जी विकली जातात तर त्याला आपण जेनरिक मेडिसिन म्हणतो थोडक्यात। आणि जेनरिक मेडिसिन ही इतर ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जवळपास 30 ते 70% स्वस्त मिळतात। आणि बऱ्याच जणांना ही कल्पना नसते की हे का कमी मिळतात, का स्वस्त मिळतात, की ही औषधं खोटी आहेत का किंवा बनावट आहेत का किंवा कमी दर्जाचे आहेत का, असे एक बऱ्याच प्रकारचे गैरसमज असतात ह्या जेनरिक मेडिसिनविषयी। परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की ही जेनरिक मेडिसिन ह्या नामांकित कंपन्यांच्या ब्रँडेड उत्पादना इतकीच परिणामकारक असतात। याच्यात कसल्याही प्रकारचे कमी सरसपणा नसतो आणि ते जी ब्रँडेड औषधं आपण घेतो त्याच पद्धतीची तेवढ्याच परिणामांची ही जेनरिक औषधं असतात। आता ही स्वस्त का असतात? तर ज्या कंपन्या अगोदर रिसर्च करून एखादं मॉलिक्यूल डेव्हलप करतात तर त्या कंपन्यांचे रॉयल्टी किंवा ते पेटंट असते, त्यामुळं ती औषधं काही ठराविक काळासाठी महाग असतात आणि त्यानंतर ती साधारण पेटंटची मुदत संपल्यानंतर ती जेनरिक ह्या पद्धतीने ती मार्केटमध्ये कोणतीही कंपनी त्यानंतर बनवू शकते त्या सॉल्ट नेमच्या आधारे। मग त्या कंपन्यांचा जो रॉयल्टी हक्क असतो तो संपतो आणि त्यानंतर मग ही औषधे जेनरिक म्हणून आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात। दुसरं एक असं कारण आहे की ही जेनरिक औषधं थेट कंपन्यांपासून येऊन आपल्याकडे डायरेक्ट कस्टमरपर्यंत येतात। कंपनी टू डायरेक्ट रिटेलर आणि रिटेलर टू डायरेक्ट कस्टमर। आणि एरवी ब्रँडेड औषधांची जी उपलब्धता होते मार्केटमध्ये ती कंपन्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून ती डॉक्टरांपर्यंत पोहोचवतात। डॉक्टरांसाठी काही सॅम्पलिंग केलं जातं आणि त्यानंतर मग तो एक खर्च वाढतो, पुन्हा ॲडव्हर्टाईज वगैरे असते आणि त्याच्यानंतर मग ही औषधं दुकानदाराकडून कस्टमरकडे येतात आणि दुकानदाराकडे जर समजा त्या औषधांची मुदत जर संपली किंवा एक्सपायर झाले तर त्या कंपन्या ती औषधं पण परत घेतात। आणि जेनरिक औषधांमध्ये डायरेक्ट कंपनीकडून डायरेक्ट दुकानदारांकडे येतात हे प्रॉडक्ट आणि एक्सपायर जरी झाले तरी पण ती दुकानदारांकडेच राहतात। म्हणजे कसलाही मार्केटिंगचा खर्च नाही, एक्सपायरी रिटर्न घेण्याचा खर्च नाही। अशा अनेक गोष्टींमुळे ही जेनरिक औषधं जवळपास 30 ते 70% मार्केटमध्ये स्वस्त मिळतात। आज इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा प्रत्येक डॉक्टरांना रेफर करायला सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त त्या औषधाचं ब्रँड नेम न लिहिता तुम्ही फक्त त्या सॉल्टचं नाव लिहिलं पाहिजे आणि मग दुकानदार त्या पद्धतीने तुम्हाला ते मेडिसिन देणार। म्हणजे कोणत्याही कंपनीची ठराविक कंपनीची मक्तेदारी न राहता ही कोणत्याही कंपनीचं जेनरिक औषध ती व्यक्ती घेऊ शकते। आणि त्या माध्यमातून मग ह्या पद्धतीने जर समजा प्रत्येक व्यक्तीने जर प्रतिसाद दिला तर ही जेनरिक औषधं ही आज कितीतरी राज्यात फार मोठ्या प्रमाणावर सरकार पुरस्कृत, राजस्थानसारखं सरकार जे आहे ते राजस्थान गव्हर्नमेंटने 100% जेनरिकचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून ही चळवळ चालू झाली। आणि आमिर खान साहेबांच्या सत्यमेव जयते कार्यक्रमामुळे ह्या जेनरिक औषधांची जनजागृती फार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत झाली। तरी पण आजसुद्धा फक्त 10%च वाटा हा जेनरिक औषधांचा आहे आणि 90% ही डॉक्टरांनी लिहिलेली ब्रँडेड कंपन्यांचीच औषधं
प्रत्येक व्यक्ती किंवा दुकानदार हा विकत असतो, परंतु एकतर त्या डॉक्टरांचा आग्रह असतो की मी सांगितलेलंच लिहिलं पाहिजे, आणि पेशंटने जर विचारलं डॉक्टरांना की जनरिक औषध घेऊ का, तर डॉक्टरांकडून बऱ्याच ठिकाणी नकार दिला जातो. त्याच्यामुळे मग भीतीपोटी कस्टमर किंवा तो पेशंट जो आहे तो त्या ठिकाणी जनरिक औषधं न घेता डॉक्टरांनी सांगितलेलीच घेण्याला प्राधान्य देतो. परंतु इंडियन मेडिकल असोसिएशनचं स्पष्ट म्हणणं आहे की डॉक्टरांनी ब्रँड नेम न लिहिता फक्त आणि फक्त सॉल्ट नेम किंवा त्याचं जे कंटेन आहे त्या मेडिसिनमधले त्या कंटेनचंच फक्त नाव लिहिलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून मग प्रत्येक व्यक्तीला जनरिक औषधं खरेदी करता येऊ शकतात. आता याच्यात जनरिक औषधांचा जो विषय आहे तर तो बऱ्याच वेळा गैरसमजुतीमुळं प्रत्येक व्यक्तीकडून स्वीकारला जात नाही. तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण दाखवतो की किती परवडतात ही औषधं. आता आपल्याकडं जनरिक औषधं जे तयार करतात कंपन्या, तर त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या ह्या ब्रँडेड कंपन्या आहेत. आता ही तुम्ही नामांकित कंपनी आपली सिप्लासारखी कंपनी, तर ह्या सिप्ला कंपनीचं प्रॉडक्ट आहे, टॅबलेट आहेत ॲम्लिप 80 नावाचं. ह्या एथिकलमध्ये किंवा डॉक्टर जे लिहितात ते ॲम्लोप्रेस 80 सारखं जे ब्रँड आहे त्या ब्रँडचं लिहितात. त्या ॲम्लोप्रेस 80ची गोळ्यांची किंमत जवळपास एका स्ट्रीपची 85 रुपये आहे, आणि ही ॲम्लिप 80 जी आहे ही सिप्ला कंपनीची जनरिकमध्ये, तर त्या एका स्ट्रीपची किंमत 10 गोळ्यांच्या एका स्ट्रीपची किंमत आहे 66 रुपये, आणि ही 66 रुपयांची स्ट्रीप, ही 66 रुपयांची स्ट्रीप किंमत बघा तुम्ही इथं 66 रुपये या 10 गोळ्यांची किंमत आहे. कंपनी आहे सिप्ला, ब्रँड आहे ॲम्लिप 80. ही ब्लड प्रेशरसाठी किंवा हृदयविकारासाठी वापरली जाणारी टॅबलेट आहे. ही आपल्याकडे फक्त जनरिक मेडिसिनमध्ये फक्त आपण ही त्या कस्टमरला फक्त 18 रुपयांना ह्या 10 गोळ्या देतो. म्हणजे 66 रुपयांची हे 10 गोळ्या सर्वसामान्य व्यक्तीला ह्या जनरिक मेडिसिनच्या माध्यमातून 18 रुपयाला फक्त उपलब्ध होतात. म्हणजे जवळपास 25%पेक्षाही कमी रेटमध्ये किंवा जवळपास 25%च्या रेटमध्ये या ठिकाणी हे मेडिसिन उपलब्ध होतं. तर दुसरे जर तुम्ही पाहिलं तर ही कॅडिला कंपनी आहे मित्रांनो. ही कॅडिला कंपनी ही सुद्धा मल्टीनॅशनल कंपनी आहे. आता ह्या कॅडिला कंपनीच्या माध्यमातून ही जी कोलेस्ट्रॉल कमी होण्याची टॅबलेट आहे रोझुव्हॅस्टेटिन टॅबलेट्स 40 mg, म्हणजे ही या ठिकाणी ही कॅडिला ही नामांकित कंपनी, याची ह्या गोळ्यांची किंमत आहे 10 गोळ्यांची 351 रुपये, आणि ह्याच 10 गोळ्या आपण ह्या जनरिक मेडिसिन म्हणून आपण या ठिकाणी 128 रुपयाला देतो आहे. म्हणजे जवळपास 30-32% रेटमध्ये आपण या ठिकाणी ह्या 10 गोळ्या आपण कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीच्या या ठिकाणी देतो आहे. म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात येईल की किती ह्या जे रेग्युलर ज्यांना गोळ्या घ्याव्या लागतात हृदयविकारासाठी किंवा डायबिटीससाठी, तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो डायबिटीससाठीचा. हे ग्लिम्प M2 म्हणून जी टॅबलेट आहे, तर ही साखर कमी करण्यासाठीची किंवा साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ही टॅबलेट वापरली जाते. डायबिटीस शुगरसाठीची. तर ही झायडस म्हणून या मल्टीनॅशनल किंवा ब्रँडेड कंपनीची ही टॅबलेट आहे, आणि ह्या 10 गोळ्यांची मार्केटमध्ये तुम्ही जर गेलं तर या 10 गोळ्यांची इतर कंपन्यांची सुद्धा याच्यासारखीच किंमत आहे 159 रुपये 10 गोळ्यांची. तर ह्या 159 रुपयांच्या 10 गोळ्या या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त 22 रुपयांना देतो आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर साधारण 15% फक्त किमतीत, म्हणजे जवळपास 85% कमी किमतीत आपण या ठिकाणी आपण टॅबलेट देतो. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या टॅबलेट्स आपण ह्या माध्यमातून खूप कमी दरात देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सर्वसामान्य व्यक्तीला, ज्या व्यक्तीला या ठिकाणी 2000 रुपये जर एखाद्या ठिकाणी लागणार असतील महिन्याला एखाद्याच्या डायबिटीस शुगरसाठीच्या गोळ्या घेण्यासाठी किंवा औषधं घेण्यासाठी, तर या ठिकाणी ते या जनरिक मेडिसिनच्या माध्यमातून फक्त 500 ते 600 रुपयातच उपलब्ध होणार आहे. एखादा गरीब व्यक्ती, जो व्यक्ती पैशाअभावी उपचार घेऊ शकत नाही, तर अशा व्यक्तीला ही जनरिक मेडिसिन म्हणजे अक्षरशः संजीवनी आहे, आणि त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी नक्कीच या ठिकाणी ही जनरिक औषधं ही परिणामकारक आहेत किंवा जनरिक औषधं ही लाभदायी आहेत त्या व्यक्तीच्या आयुष्यात. एक सांगा, तुम्ही आत्ता म्हणाले की डॉक्टर शक्यतो जनरिक मेडिसिन प्रिस्क्राईब करत नाही, तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, जर का पेशंटनी स्वतःहून डॉक्टरांना सांगितलं की मला जनरिक औषधं सजेस्ट करा किंवा प्रिस्क्राईब करा, तर त्यामधून
फरक पडेल का, म्हणजे जेनरिक औषधांचा त्यामुळे फरक पडेल का? खूप चांगला प्रश्न आहे सर. डॉक्टरांनी जर समजा पुढाकार घेऊन जेनरिक औषधं जर सजेस्ट करण्यासाठी पेशंटने विचारण्या अगोदर जरी सुरुवात केली, जेनरिक औषधं स्वतःहून सजेस्ट करण्याची, तरी पण खूप मोठा बदल होईल या ठिकाणी. परंतु बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो आपल्याला की बरेचसे डॉक्टर लोकांना जे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी भेटतात, तर ते त्यांना बऱ्यापैकी पटवून देण्यात यशस्वी होतात की हे आमचं जे ड्रग आहे किंवा आमचं जे कंपनीचं ब्रँड आहे तो कसा उपयुक्त आहे आणि कसा फायदेशीर आहे आणि हे घेतल्यानंतर पेशंटला कसा फरक पडेल, तर हे पटवून देण्यात बरेचशा कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणजे डॉक्टरांना पटवून देण्यात यशस्वी होतात. आणि त्यामुळं डॉक्टरांना ते लक्षात राहतं आणि ते त्या पद्धतीने मग त्याच ब्रँडचा आग्रह धरतात डॉक्टर. की डॉक्टरांना पण एक काळजी असते की आपल्याकडे आलेला रुग्ण जो आहे तो लवकरात लवकर नीट व्हावा. आणि दुसरं महत्त्वाचं कसं की त्याच्यावर इतर काही साईड इफेक्ट होऊ नयेत गोळ्यांचे. मग ते कंपनीची व्यक्ती जी भेटलेली असते डॉक्टरांना, तर ती त्या माध्यमातून ते पटवण्यात यशस्वी होते डॉक्टरांना की माझ्याच कंपनीचं माझ्याच ब्रँडचं मेडिसिन घेतल्यानंतर आपल्या पेशंटला कसा फायदा होईल. मग तो एक थोडा प्रभाव डॉक्टरांवर राहतो आणि डॉक्टर शक्यतो मग त्यांना भेटलेल्या किंवा त्यांच्याकडे आलेल्या त्यांना समजून सांगितलेल्या व्यक्तीचंच लिहिण्यात थोडंसं प्राधान्य देतात. जर समजा त्या रुग्णाने स्वतःहून जरी समजा काही घेतले, समजा जेनरिक मेडिसिन जर घेतले तरीसुद्धा अगदी चालण्यासारखं आहे. परंतु डॉक्टरांवर विश्वास असल्यामुळं बरेचसे रुग्ण इतर मेडिसिन डॉक्टरांनी सांगितलेले सोडून घ्यायला थोडं डेअरिंग करत नाहीत किंवा दजावत नाहीत. पण इंडियन मेडिकल असोसिएशनने अगदी डॉक्टरांनासुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्याही ब्रँडचं रेफर करू नका, फक्त त्याच्यातले जे कंटेन आहेत तेच फक्त तुम्ही प्रिस्क्राईब करा. परंतु बऱ्याच ठिकाणी हे दुर्दैवाने घडत नाही. आता ही जी कंपनी आहे, समजा हे कॅडिला कंपनीचं ड्रग आहे, तर याचे जे कंटेन आहेत रोझुव्हॅस्टिन टॅब्लेट्स IP, हे रोझुव्हॅस्टिन जे कंटेन आहे हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरलं जातं. परंतु या ठिकाणी डॉक्टरांकडून रोझुव्हॅस्टिनच लिहिणं अपेक्षित आहे. परंतु बरेचसे डॉक्टर मग रोझू बेस्ट ह्या नावानेच तिथं प्रिस्क्राईब करतात. मग जो पेशंट आहे तो काय म्हणतो की मला रोझू बेस्टच पाहिजे. मग रोझू बेस्ट सोडून तो घेण्यासाठी जास्त थोडं घाबरतो किंवा रोझू बेस्ट सोडून जर दुसरं जर घेतलं आपण तर आपण अजून काय परिणाम होईल का आपल्यावर, दुष्परिणाम वगैरे. डॉक्टरांनी तर सांगितलेलं आहे हेच घ्या म्हणून. मग अशा पद्धतीने जरा थोडंसं, परंतु बऱ्याच ठिकाणी जागरूकता येत आहे बहुतेक पेशंटमध्ये किंवा आणि पैसे पण कमी लागतात, त्याच्यामुळं बरेच जण थोडं एकदा घेऊन तरी बघू अशा पद्धतीने प्रेफर करण्याचा थोडंसं प्रयत्न करतात. आणि जर सूट झालं असं वाटलं त्यांना तर मग कंटिन्यू करतात. डॉक्टरांनी जरी सांगितलेलं असलं हेच घ्या तरी पण ते कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतात जेनरिक मेडिसिन. मला एक विचारायचं आहे, जसं आपण म्हणालात की राजस्थान सरकारने त्या स्टेटमध्ये जेनरिक मेडिसिनसाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि त्या स्टेटमध्ये जवळपास 90% जास्त जेनरिक मेडिसिन वापरलं जातं. तर सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? म्हणजे सरकारने या बाबतीत महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, त्यांनी या बाबतीत काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जर ठरवलं तर अगदी कमी कालावधीत, म्हणजे एका दिवसातसुद्धा ह्या गोष्टीत बदल होऊ शकतो. कारण इंडियन मेडिकल असोसिएशनचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त कॅपिटल लेटरमध्ये फक्त सॉल्ट नेमच लिहिलं पाहिजे त्या औषधाचं, म्हणजे जे केमिकल नाव आहे तेच लिहिलं पाहिजे. ब्रँड नेम लिहिण्यासाठी ॲक्च्युअल तशी परवानगी नाही, फक्त अंमलबजावणी होत नाही ह्या कायद्याची. त्याच्यामुळं फक्त हा विषय वाढलेला आहे. आणि राजस्थान सरकारने जसं काम केलं तसं प्रत्येक सरकारने जर ठरवलं की प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, मोठ्या गावात जर जेनरिक मेडिसिनची जर शॉप मोठ्या संख्येने जर उघडले तर हा प्रश्न अगदी म्हणजे फार कमी कालावधीत निकाली लागू शकतो. आणि खूप मोठे हजारो कोटी रुपये जे मोठ्या मोठ्या कंपन्यांची जी लूटमार होते मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनतेची, ती नक्कीच त्या ठिकाणी अगदी कमी वेळात थांबवू शकते. कारण कायदे आहेत, कायदे नाहीत असं नाही, कायदे 100% आहेत, फक्त अंमलबजावणी अभावी फक्त ही लूटमार चालू आहे. माझं नाव वैशाली आहे.
तर तुम्ही जनरिक मेडिसिन घेता का? हो, किती वर्षापासून आता मी 1.5-2 वर्षापासून घेते इथून. जनरिक मेडिसिन हो घेता? बरं. मग तुम्हाला हे मेडिसिन घेतल्यानंतर हो म्हणजे चांगला परिणाम येतो म्हणजे हो, खूप चांगला फरक पडला आम्हाला. इथूनच आम्ही घेतो. औषधांचा चांगला फरक हो, पडतो? चांगला फरक पडला आम्हाला. अच्छा. किती वर्ष झाले म्हटलं तुम्ही आम्ही दीड पावणे 2 वर्ष झाले असतील इथूनच घेतो आम्ही. औषधं घेता? हो, बरं. आणि स्वस्त असतात. किती फरक असतो औषधांमध्ये? आणि म्हणजे अर्ध्यापेक्षा निम्मा फरक आहे ना, भरपूर फरक आहे. खूप फरक आहे. हो, मग तुम्हाला काय त्रास होतो आणि तुमच्या घरच्यांना किंवा कोणाला काय त्रास होतो? आता आमच्या मिस्टरांना पॅरालिसचा अटॅक आला आहे 1.5 महिन्यापूर्वी. हां. मग त्यांना तिथून सरकारीपासून गोळ्या चालू केल्या आहेत, पण आम्ही इथून घेतो. ते कमी किमतीतच. मला सांगा, आधी तुम्ही गोळ्या दुसऱ्या घ्यायच्या हो, त्या महिन्याला किती लागायच्या आणि ह्या महिन्याला किती लागायच्या? पहिल्या घ्यायचो ना, तर तिथं कमीत कमी 700-800 रुपयाच्या लागायच्या. महिन्याला? इथून घेतल्यापासून निम्म्यामध्ये 300-400 रुपयाच्या लागतात. 300-400 रुपये. हो म्हणजे आधी 800 रुपये, आता 300-400. हो, आणि फायदा बऱ्यापैकी चांगला. बऱ्यापैकी चांगला आहे फायदा. तर तुम्ही हे औषधं तुम्ही लोकांना घ्यायला तुम्ही सांगतो ना आम्ही भरपूर. आता माझ्या बहिणीच्या म्हणजे नवऱ्याचा पण ॲक्सिडेंट झाला होता. तिचं पण आम्ही सर्व वस्तू काय इथूनच घेतल्या कमी किमतीमध्ये. कमी किमतीमध्ये हो. जनरिक औषधं हो, तुम्ही जेनविक. घेतली. त्याच्यात पण तुम्हाला खूप फरक पडला हो, खूप फरक पडला पैशामध्ये आणि पैशामध्ये पण. त्याचा जो काय परिणाम असतो हो, चांगला परिणाम आहे. चांगला परिणाम. हो, थँक्यू. मी 2 वर्षापासून जेनरिक औषधच घेतो. कशासाठी घेता तुम्ही जनरिक औषधं आणि ब्रँडेड औषधं तुम्ही का घेता? मला पहिले मी ब्रँडेडच घेत होते, पण मला कुणी सांगितलं की जेनेरिक औषध पण चांगली असतात आणि स्वस्त असतात. त्यामुळं मग मी ट्राय केली. तर आता मी 2 वर्षापासून BP शुगरसाठी गोळ्या घेते. मला असं काही जाणवलं नाही की त्या गोळ्यामध्ये आणि ह्या गोळ्यामध्ये काही असं जास्त फरक आहे. फरक आहे. पण रेटमध्ये खूप फरक आहे. मी 2000चं औषध घेतो ते आता मला 500 रुपये महिन्यामध्ये होतं माझं. आधी तुम्ही दर महिना 2000ची औषध हो, घेता. परंतु आता जनरिक औषध घेतल्यामुळे फक्त 500ची 500चीच घ्यावी लागते. पण चांगल्या औषधं चांगली आहेत, तसाच फरक पडतो औषधात. हो, खूप फरक पडतो आणि मी चेक करत राहते दर महिन्याला शुगर. त्यामुळे मला काही असं जाणवलंच नाही. आपलं नाव काय आणि कुठे राहतं? माझं नाव निर्मला गोयल. मी इथं सैनिक नगरमध्ये राहते, विश्रांतवाडीजवळ. थँक्यू.